धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिकांना एकाच नाण्याच्या दोन बाजू. शोले पिक्चर मधला कॉइन अमिताभ बच्चनच्या खिशात असतो ना, छापा पडला तर ऐसा करेंगे, खाटा पडला की पैसा करेंगे. हे छापा आणि काटा दोन्ही एक. तिथपासून हे दादागिरी, गुंडगिरी, हे राखेचे प्रकार, त्याच्यानंतर वाळूचे प्रकार, हम करे सो कायदा, आम्ही म्हणलं तरच अमक्याचे गुन्हा दाखल करून घ्यायचा वगैरे वगैरे प्रकार परळीमध्ये चालत होते. परळीच्या नंतर हे आता परत मध्ये सरकार ते गेलं, हे सरकार आलं. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले. या कालावधीमध्ये हे लोक एक वर्षभर, 9 महिने, वर्षभर परत शांत झाले. परत ते पॉवरमध्ये आले. पॉवरमध्ये येताना पुन्हा पालकमंत्रीपद आमच्या जिल्ह्याचं त्यांना देण्यात आलं आणि मग पुन्हा जिल्ह्याचा कारभारही गेला, कृषी खातं त्यांच्याकडे गेलं. म्हणजे अक्षरशः मी हे रिपीट वेळा शब्द वापरतोय की स्वतःचं मंत्रिपद, जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे साहेबांनी अक्षरशः भाड्याने वाल्मिक कराड यांच्याकडे दिलं. आणि मग वाल्मिक कराड पाहिजे तसं चालवायला लागले आणि मग त्यांची कार्यकक्षा वाढत गेली. अंबाजोगाई, केज आणि हे विंड पॉवरच्या कंपन्या इकडे आल्या. आमच्या पाटोद तालुक्यापर्यंत त्यांचं कार्यक्षेत्र आलं. एक वेळा बंडगर नावाचा एक अधिकारी त्याला उचलून चालवलं होतं. त्यावेळेस त्यांना फोन केला गेला होता माझ्याकडून की हे जे तुमचं सिस्टम आहे, उचला-उचली, गाडीत घालाघाली, धमक्या द्यायच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, हे परळीमध्ये चालू, आष्टी मतदारसंघात चालू नका. पण दुर्दैवानं असं की आष्टी मतदारसंघाचा मी आमदार नव्हतो. आष्टी मतदारसंघाचे आमदार त्यांच्या पक्षाचे होते, बाळासाहेब आजबे साहेब. ऍक्च्युअल त्यांनी सांगायला पाहिजे होतं, त्यांनी सांगितलं नाही. याला 100% वरदहस्त हा धनंजय मुंडे साहेबांचाच. धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिकांना एकाच नाण्याच्या दोन बाजू. शोले पिक्चर मधला कॉइन अमिताभ बच्चनच्या खिशात असतो ना, छापा पडला तर ऐसा करेंगे, खाटा पडला की पैसा करेंगे. हे छापा आणि काटा दोन्ही एक. जोपर्यंत वाल्मिक कराडांची इन्व्हॉल्वमेंट असेल का, तर 99.99% माझं मत आहे की त्यांची इन्व्हॉल्वमेंट असणार आहे त्याच्यामध्ये. कारण याच मस्साजोगचा एक अधिकारी त्या कंपनीचा उचलून नेला गेला होता 2 महिन्यापूर्वी. त्याच्याकडून ते सांगतायत कंपनीवाले, एक्झॅक्ट मला माहित नाही, मी विचारलं त्यांना, तर 50 लाख रुपये त्यांनी दिले होते आणि राहिलेले 1.5 कोटी हे नुकतेच. आणि काय झालं की मंत्री झाले, दोघे बहीण भावंड मंत्री झाले. मग तर आता वाल्मिकांना म्हणले जग जिंकलं. या आविर्भावात ते त्यांना म्हणजे ती राहिलेले 1.5 कोटी रुपये द्या म्हणायला गेले आणि त्यातून हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. त्यामुळं केस फक्त तुम्ही हाणायला मारायलाच होते का, किंवा मग 120B मध्ये बसतील, ते इन्व्हॉल्वमेंट म्हणून ते सरळ सरळ त्याच्यात आरोपी होऊ शकतो. छोट्या आका हे वाल्मिकांना, हे आकांनी जर मोठ्या आकाला फोन केला असेल आणि मोठ्या आकांनी जर आदेशित केलं असेल की असं करा किंवा तसं करा, ते आदेशित करतील असं मला वाटत नाही. पण समजा केलं असेल तर मग मोठे आका सुद्धा अडचणीत येऊ शकतात. परंतु मी आज त्यांच्यावरती तशा प्रकारचं स्टेटमेंट करणार नाही.